मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन ट्विस्ट बघा. शरीर तंदुरुस्त राहण्याचे फायदे आहे. आजचे दररोज आपल्या ब्लॉग मध्ये नवनवीन फायदे. दररोज चालल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीरात स्फूर्ती येते. तर हृदय निरोगी कसं राहतं? रोज चालल्याने ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये राहतं आणि हार्ट अटॅकचे धोके खूप कमी प्रमाणात असते. मन प्रसन्न राहतं, ताजी हवा, शांत वातावरणामुळे तणाव कमी होतो, चिंता कमी होता आणि दिवसाची सुरुवात पण पॉझिटिव्ह होते. हे केव्हा होतं? जेव्हा आपण सकाळी लवकर उठून वॉकिंगला गेल्यानंतरच होत असतं. आपण रात्री नेहमी चांगल्या रीतीने झोप घेतली आणि सकाळी व्यवस्थित उठून आपण वॉकिंगला गेल्यानंतर हे सगळ्या मनाला कशी प्रसन्नता वाटते. व्यायाम केल्याने, योगा केल्याने, हे सर्व झाल्यानंतर जिथे आज मी गेली होती तिथे इतकं सुंदर मंदिर होतं मारुतीचं, ओंकारेश्वरांचं, आणि लोक सकाळी तिथे पूजा करण्यासाठी सुद्धा आलेले होते. बघा लोक किती सकाळी व्यायाम वगैरे करून सकाळी व्यायामाला आले, मंदिराची पूजा वगैरे करायला सुद्धा आले होते. म्हणजे मन कसं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटत असतं. दररोजच्या वातावरणाचा जो आनंद असतो तो आपणही घेतला पाहिजे. आपला दिवस कसा चांगला गेला पाहिजे, दिवसाची सुरुवात आपण कशी केली पाहिजे. तर जिथे मी आज गेली होती तिथे इतक्या प्रकारची वेगवेगळे साहित्य होते व्यायामासाठी. तर तिथे सगळे लोक सकाळी व्यायाम करत होते. तर मी आणि माझे मिस्टर गेले होते, ते पण सकाळी योगा करत होते, व्यायाम करत होते. आणि खूप साऱ्या अशा लेडीज पण आलेल्या होत्या. बघा, संसारातून वेळ काढून सुद्धा सकाळी दिवसभर त्याच कामात गुंतलेलं असतं, पण मग आपण त्याच कामामध्ये गुंतून माणसाची बॉडी, आपल्याला असं वाटतं की आपण थकलो नाही, पण जेव्हा आपण सकाळी जातो व्यायाम केल्याने इतकं भारी वाटतं की नवीन आपण आपल्या कामाला सुरुवात करत असतो. तिथे त्या गार्डनमध्ये मुलांच्या सगळ्या खेळायच्या वस्तू पण होत्या आणि मुलांना पण खूप छान वाटतं. मुलं संध्याकाळी पण त्या गार्डनमध्ये खेळायला जातात. तिथे सगळ्या प्रकारच्या खेळायच्या वस्तू आहे, व्यायामाच्या वस्तू आहे. वृद्ध व्यक्ती तिथे व्यायाम करत होते, कोणी योगा करत होतं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य व्यायाम करत होतं आणि ते वस्तू बघायला इतकं भारी वाटत होतं. आणि जेव्हा मी पण स्वतः केला आणि